चौथ्या टप्प्यात ज्या ठिकाणी मतदान प्रक्रिया झाली त्या सगळ्यांचा जर आढावा घेतला म्हणजे जवळपास 11 जागा यामध्ये होत्या. यामधल्या जर अशा काही जागा आपण निवडल्या की ज्या महाविकास आघाडीच्या येऊ शकतात तर त्याच्याबद्दलही आपण व्हिडिओ केलेला आहे की कोणत्या जागा महाविकास आघाडीच्या येऊ शकतात. आता एकंदरीत 7 जागा त्या आहेत. त्या 7 जागांमध्ये महाविकास आघाडींना विजय मिळू शकतो. पण त्यामध्ये अशा कोणत्या जागा आहे की त्या फक्त आणि फक्त तुतारी चिन्हावर निवडणूक लढवत आहे म्हणजे शरद पवार यांच्या गटाचे ते नेते आहेत आणि ते जिंकू शकतात. अशा 3 जागा आपल्याला चौथ्या टप्प्यात पाहायला मिळतात. त्या 3 जागांमध्ये कुठे ना कुठे शरद पवार यांची ताकद पाहायला मिळते आणि ते 3 जागा नक्कीच येऊ शकतात असंही बोललं जाते. कोणत्या आहेत त्या 3 जागा, काय असणार समीकरण, काय घडलंय निवडणुकीत, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नमस्कार, मी सूरजकुमार ओशाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास्त. आता जेव्हा 11 जागांचा विचार करतो आपण म्हणजे चौथा जो एक टप्पा झाला म्हणजे आता 5वा टप्पा होतोय आणि चौथ्या टप्प्यामध्ये जे 11 मतदारसंघ होते त्या 11 मतदारसंघामध्ये एकूण जर एक साधारण अंदाज जर काढला तर 6 ते 7 जागा अशा आहेत, किमान 5 तरी त्यामध्ये महाविकास आघाडीला विजय मिळू शकतो. त्यामध्ये 3 अशा जागा आहेत ज्या शरद पवार यांच्या पक्षाच्या आहेत आणि त्या कुठे ना कुठे फिक्स निवडून येणार आहे अशी चर्चा सुरू होते. यामध्ये पहिलं जर उदाहरण घ्यायचं झालं किंवा पहिलं जर आपल्याला घ्यायचं असेल मतदारसंघ तर तो आहे बीड. आता बीडचं जे समीकरण पहिल्यापासून आपण पाहिलंय, मुंडे साहेबांनी मोठं काम केलंय. त्यांचा जो राजकीय वारसा आहे, त्यांच्या मुली पुतण्या वगैरे हे सगळे करत आहे आणि आतापर्यंत हे विरोधात असले तरी आता एकत्र झाले. धनंजय मुंडे असतील, मुंडे, पंकजा मुंडे. आता इथलं समीकरण जर पाहिलं तर कदाचित मराठा आरक्षणाचा विषय चिघळला नसता तर इथलं जे मतदान आहे ते सरळ सरळ पंकजा मुंडे यांच्याकडे गेलं असतं. पण समीकरणं बदलली, पक्षात फूट पडली आणि अशामध्ये मराठा समाजाचं जे आंदोलन होतं तेही मोठ्या प्रमाणात प्रभावी ठरलं. यामध्ये बीडचा जर विचार केला तर ओबीसी आणि मराठा हा एक वाद कुठेतरी गुप्तपणे म्हणा किंवा दिसत नसला तरी तो वाद चालू होता असंही म्हणता येतं. आणि त्या वादाने कुठेतरी अशी एक जागा घेतली की ती जागा कुठेतरी ओबीसी समाजाला थोडीशी कमी टाकणारी आणि मराठा समाजाचे एक गठ्ठा मतदान तयार करणारी होती. कारण कितीही पाहिलं तरी जो प्रभाव मनोज जरांगे पाटील यांचा आहे म्हणजे जालना, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या ठिकाणी जर पाहिलं ती इथल्या तुलनेत कुठे ना कुठे बीडमध्ये सगळ्यात जास्त हा प्रभाव पाहायला मिळतो. आणि अर्थातच बजरंग सोनवणे ज्या पद्धतीनं पुढे आले, ज्यांना पाठिंबा मिळाला, मेटेंचाही कुठे ना कुठे ज्योतिताई मेटेंचाही पाठिंबा त्यांना मिळत गेला आणि हे सगळं समीकरण पाहिलं तर असं दिसून येते की ती जी सीट आहे ती बजरंग सोनवणे यांच्या नावावर जाऊ शकते. यामधला दुसरं जर जागा घ्यायची असेल ती म्हणजे नगरची. लंके यांनी जे काही वातावरण तयार केलंय सोशल मीडियामध्ये, जे काही सर्वे पाहतो किंवा जे काही व्हिडिओज आपण पाहतो किंवा एकंदरीत रील्स असेल त्याच्या कमेंट्स असतील, म्हणजे सगळं एकंदरीत पाहता सोशल मीडियाचं वातावरण जर चेक केलं तर महाविकास आघाडी आणि त्यातल्या त्यात शरद पवार यांच्या नेत्यांची हवा दिसते. त्यातल्या त्यात जर बोलायचं झालं तर लंके यांची मोठी हवा दिसते. आता नगरचं जर राजकीय परिस्थिती आपण पाहिली तर सुजय विखे पाटील यांनी गेल्या 5 वर्षात जी काही निष्क्रियता दाखवली याबद्दल त्यांच्यावर एक नाराजी आहे असंही बोललं जात आहे. अर्थात ज्या पद्धतीनं अजित पवार गट असेल, शिंदे गट असेल यांच्याकडून राजकारण खेळण्यात आलं, तसंच भाजपाकडून राजकारण खेळण्यात आलं, ते कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेला पटलेलं नाहीये असंही बोललं जात आहे. कारण स्थानिक पदाधिकारी जे आहेत भाजपाचे त्यांचाही कुठेतरी त्यांना विरोध दिसून आलाय. तर दुसरीकडे लंके यांच्या पाठीमागं मोठी ताकद पाहायला मिळाली आहे. यामधला जर तिसरं पाहायचं आपल्याला असेल तर ते म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर अमोल कोल्हे इथं आहेत आणि आढळराव आहेत. साहजिकच इथं जर पाहिलं तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा जो एक पॅटर्न इथं पाहायला मिळतोय. याच्या अगोदरची निवडणूक जर आपण पाहिली तर इथं अमोल कोल्हे यांनी विजय प्राप्त केला होता, पण आताचं समीकरण बदललंय. त्यांच्याकडची अजितदादांची ताकद कमी झाली असली तरी शरद पवारांबद्दलची असलेली सहानुभूती, उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची असलेली सहानुभूती आणि काँग्रेसचा वाढता प्रभाव जर पाहिला तर निश्चितच
ही जागा त्यांच्यात जाऊ शकते, त्यांच्याकडे जाऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यावर जे जे आरोप करण्यात आले ते सगळे आरोप त्यांनी पुराव्यासहित स्पष्ट केले आणि एक प्रश्नचिन्ह विरोधकावर ठेवला. त्यामुळे त्यांचं एक सकारात्मक दृष्टिकोन, सकारात्मक व्यक्तिचरित्र पुढे आलंय आणि त्याचा फायदा कुठे ना कुठे त्यांना होऊ शकतो. सोबतच अभिनेता असल्यामुळे किंवा छत्रपतींचा इतिहास घराघरात नेल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक आहे. त्यांची फॅन फॉलोईंग आहे. हे सगळं समीकरण जर पाहिलं, चांगले वक्ते आहेत, हे सगळं समीकरण पाहिलं तर निश्चितच त्यांची जागा येऊ शकते. म्हणजेच चौथ्या टप्प्यातले जे काही 11 ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली, त्या 11 ठिकाणचा विचार केला तर 7 ठिकाणी महाविकास आघाडीला आणि त्या 7 मध्ये 3 ठिकाणी शरद पवार गटाला यश मिळू शकतं असं बोललं जातंय. तुम्हाला काय वाटतं कमेंट